संसारी
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरा आली गरजा वैकुंठ विठ्ठला
चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा विस्तार बाबा सद्गुरुदास सदा पुंडरीनाथ निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं महेन्द्रायणे वीरभूमो वसन्तं समाधि स्फूर्तिं भजे ज्ञानदेव Oh,
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कायम जीवाले बालेल संतांसी रंजवो चिता शकुली जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता अतुलित बलधामं हिमशैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमातजातं नमामि नमो नमाज गुरुवर्या सुगमरती नमो संत श्रोत्यांच्या पाया भेद वेदा करुनिया युंत प्रविशवाचमिमां प्रसुतां संजीवयत किल शक्तिधर स्वधम्नां अन्योषहस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवती पुरुषाय स्तुभ्यं सेवेलागी सेवक झालो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर कैलासराना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नॉर्मल विको द्यायला क्लॅरिटी द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कविल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं धन्यजीवन कोणाचं आहे त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन महाराज या अभंगाच्या द्वारे प्रकट करतात. विठ्ठला सभेला आरंभ करण्यात तत्पूर्वी थोडासा परिहार देण्यात त्याचं तो म्हणजे असा आपल्या मोजे श्री क्षेत्र होकर्णा या ठिकाणी चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा खंडहरिणाम सप्ताह तथा विश्वविख्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा या सोहळ्याला जगनियंत्य भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद समस्त ग्रामस्थ मंडळ होकर्णेकर यांचं अथक असं परिश्रम सद्गुरू चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर त्याचप्रमाणे शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेकर गुरुवर्य नशाराम महाराज युवतीकर आणि हरिबाबा विश्वनंदन महाराज हळदीकर या सकल संत महात्म्यांच्या पवित्र अशा शुभाशीर्वादाने चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपातला अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा
माझ्या सद्भाग्यानं ज्यांनी माझ्याकडे सोपवले असे माझे परमस्नेही परमादरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य भजन सम्राट स्वरसम्राट माझे परममित्र अशोकजी महाराज देवकते यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमास्तव आजचं निमंत्रण माझ्याकडे विठाला आजच्या या कीर्तनाचं यजमानपद ज्यांनी स्वीकारलेलं आहे असे वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण या परिसराचं भूषण ज्यांनी समस्त पंचक्रोशीला परमार्थाचं ज्ञान या ठिकाणी दिलं आणि पंचक्रोशीतला परमार्थ या ठिकाणी स्वतंत्रपणे टिकून ठेवण्याचं कार्य केलं, मार्गदावनी गेली आदी दयानिधी संतते या न्यायाप्रमाणे वैकुंठवासी दिगंबररावजी पाटील लुटे यांचे नातू श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमार्थप्रेमी माझे परमस्नेही राजेश दादा पांडुरंग लुटे यांच्या माध्यमातून आजचं कीर्तनाचं यजमानपद त्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्यानिमित्तानं येण्याचा योग माझ्या वाटेला आलेला आहे. विठाला मी नेहमी सांगत असतो, मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं, परंतु कीर्तन जर करायचं असेल तर नो या ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवो ब्रह्मरस आवडीनी. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मैबाप त्याला सर्वांची साथसंगत लागत असते. जसं व्यवहारामध्ये एखाद्या माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर तिला 3 गोष्टीची नितांत गरज लागते. कशाची? चुलीची, तव्याची आणि परातीची. उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विन एक कामा नये. संत महात्मे वर्णन करतात, अग्नी लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर ती माता माऊली जसा सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवू शकते, तद्वत त्या न्यायाप्रमाणे प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्याला जमतं, परंतु कीर्तन जर करायचं म्हटलं तर एकट्या माणसाचं काम नाही. त्याला सुंदर पद्धतीचे गायक लागतात, सुंदर वादकही लागतात आणि कीर्तनकारही लागतात. त्याचं समीकरण असं आहे मायबाप. मग यात सर्वांनी मिळून जे करायचं असतं त्याचं नाव आहे कीर्तन. बघा, समीकरण त्याचं असं आहे, जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते गायक लोकांच्या ओटात असतं, जे गायक लोकांच्या ओटात असतं ते मृदंगाचार्याच्या फक्त बोटात असतं आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य सध्याच्या काळात फक्त नोटात असतं. अशा पद्धतीचा हा राजू पाटलांनी सुंदर पद्धतीचा सुयोग घडून आणलेला आहे आणि त्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारी महाराष्ट्रातील सर्व रती महारथी गुणजन मंडळ, त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय अशोकजी महाराज मंडलापूरकर उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद, संगीत अलंकार ज्यांनी आत्ता गोड चाल गायली असे परमस्नेही माधव महाराज आळंदीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परममित्र श्रीकांतजी महाराज काठेवाडीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य पांडुरंग महाराज रणेर तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. किसन महाराज होर्णेकर अर्थात पुजारी बाबा तेही उपस्थित आहेत. ज्यांचा माझा आणि आत्ता पहिला परिचय झाला, पण पहिल्या परिचयामध्ये असं वाटतं की जसं फार कितीतरी वर्षाची जुनी आमची मैत्री आहे. असे आमचे परमस्नेही परमादरणीय परममित्र ज्ञानेश्वर दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय विशेष उपस्थितीमध्ये जोडीनं या ठिकाणी येतो म्हणले, जोडीनं चालेल वाटतं. हां हां हां, जोडीनंच आले पण एक घरी ठेवून एक आणलं. असे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय गुट्टे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी ज्ञानेश्वर दादा, मौली मनोहर पाटील, अगदी सर्व ही परिसरातील भोजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडळ, गावातील सर्व सरपंच उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, चेअरमन, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व गावकऱ्याच्या वतीनं चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. असो सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे. सर्वांचीच नावं माझ्या पाठ नाहीत आणि पाठच करून घ्यायचे म्हणले तर इथंच 12 वाजल्याशिवाय राहायचे नाही. त्याबद्दल सर्व टाळकरी मंडळाचे चरणारविंदी आदरभाव व्यक्त करतो. कोणाचं एखाद्याचं नाव राहिलेलं असेल तर विनम्रपणाने माफी असू द्या. विठाला ऐका मायबाप, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन करतात. ऐका,
मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो स्त्री असो अथवा पुरुष असो उंदरापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येक जीवाला गरज आहे अपेक्षा इच्छा वासना तळमळती जीवन जगण्याची. कोणालाच वाटत नाही महाराज की माझ्या जीवनामध्ये मी जीवन जगू नये आहे का असा कोणी? प्रत्येकाला जीवन जगावं वाटतं पण जीवन जगत असताना जीवन जगण्याची रीत जीवन जगण्याची पद्धती ही प्रत्येकाची भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. एक वाक्य सांगतो लक्षपूर्वक आहे का? सगळेच माणसं सगळ्या मार्गाने जगत नाहीत. सगळेच माणसं सगळ्या मार्गाने जगत नाहीत. एक माणूस सगळ्या मार्गाने जगत नाही आणि सगळे माणसं एका मार्गाने जगत नाहीत. विठ्ठला प्रत्येकाचं जीवन जगण्याचं गणित हे भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. मायबाप रात्री उशिरापर्यंत जागणारे लोक सकाळी लवकर उठत नाहीत आणि संध्याकाळी लवकर झोपणारे माणसं सकाळी उशिरापर्यंत झोपत नाहीत. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाचं जेवण्याचं गणित वेगळे झोपण्याचं गणित वेगळे. प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धती भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. पण प्रामुख्यानं जर आपण या मानवी जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर 4 पद्धतीचे लोक आपल्याला समाजामध्ये जीवन जगत असताना बघायला मिळतात. त्यातला पहिला वर्ग असा आहे तो म्हणजे धीग पद्धतीनं जीवन जगणारा. दुसरा वर्ग असा आहे तो म्हणजे निंद्य पद्धतीनं जीवन जगणारा. तिसरा वर्ग असा आहे तो म्हणजे स्तुत्य पद्धतीनं जीवन जगणारा. आणि जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे तो म्हणजे धन्य पद्धतीनं जीवन जगणारा. विठ्ठला ऐका लक्षपूर्वक ऐका मायबाप. पहिला वर्ग असा आहे धीग पद्धतीनं जीवन जगणारा. प्रामुख्यानं पहिल्यांदा आपल्याला धीग जीवन कोणाचं हे समजलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? धीग जीवन म्हणावं तरी कोणाला असा जर प्रश्न आपण शास्त्रकारांना विचारला तर शास्त्रकार आपल्याला त्याचं गोड उत्तर देतात की जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो भगवंताच्या चरणारविंदापासून परान्मुख झालेला आहे अशा माणसाच्या जीवनाला धिक्कार असो. हरी देकुलम दे कुटुंब. मतदानाची मशीन वाढल्यासारखंच वाजते होते थोड्या थोड्या वेळा. थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. लई शिट्या वाजवायला ते विक्षेप होत होत असा सारखा. दिकुलम दिकुटुंबंच दिगृहं दिक्सुतंच दिक् आत्मानं दिक् शरीरंच श्री गोपाल परान्मुखम. जो माणूस भगवंताच्या चरणारविंदापासून परान्मुख झालेला आहे अशा माणसाच्या जीवनाला धिक्कार असो असं शास्त्राचं मत आहे. आता हाच प्रश्न आपण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्मनाथांना विचारू. महाराज तुमच्या दृष्टिकोनातून नेमकं धीग जीवन कोणाचं आहे? तर माझे नाथ बाबा हरिपाठामध्ये गोड वर्णन करतात जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो असा भक्तिविन जगणारा पशु 6व्या 5वीच्या दिवशी का उचलेला नसावा? कशाशी वाढला 6विनी कैसा नेला नाही. नाथ बाबा बोलतात जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो असा माणूस 6वीनं 5वीच्या दिवशी का उचलेला नसावा? याचा अर्थ जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो अशा माणसाचं जीवन धीग आहे हे नाथांचं म्हणणं आहे. आता हाच प्रश्न आपण माऊली ज्ञानोबरांना विचारू. महाराज तुमच्या दृष्टिकोनातून धीग जीवन कोणाचं आहे? तर माझे माऊली ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये गोड अशा पद्धतीचं वर्णन करतात. माऊली ज्ञानोबर बोलतात
जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो त्याचं जीवन निरर्थक आहे मायबाप. कशाप्रमाणे ऐका, माऊली ज्ञानोबा बोलतात आपण सगळेजण शेतकरीत महाराज, बरोबर आहे का नाही? आणि आपण सगळेजण शेतकरी असल्या कारणास्तव इकडे ज्वारी पेरतात ना, पेरतात. ज्यार्थी आम्ही ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या त्यार्थी आहे, बरोबर आहे का नाही? ज्वारीची भाकर ज्वारी आपण इकडे पेरतो. आता त्या ज्वारी पेरल्याच्या नंतर त्या ज्वारीला सगळे कणस सारखेच येतात का? नाही. त्या कणसाला असे काही कणस असतात की त्या कणसामध्ये ज्वारीचा पत्ता नसतो. अशा कणसाला आपल्या हो करण्यामध्ये कोणतं कणीस म्हणतात? हां काय म्हणतात? हायब्रिड नाही हो, काय कहाणीचं कणीस म्हणते. काही भागामध्ये त्याला कहाणीचं कणीस म्हणतात, काही भागामध्ये त्याला मुख कणीस म्हणतात आणि बऱ्याच भागात त्याला इसळलेलं कणीस म्हणतात. असा प्रत्येक गोष्टीतला प्रत्येकाचा भाव बोलण्याचा वेगवेगळा आहे. माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 56 भाषेचा गुणगौरव केला. त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबराय त्याला सोपटा कणीस असा शब्द प्रयोग करतात. आता माऊली बोलतात असे सोपटे कणस किती एकत्रित केले, मळीयंत्रामध्ये टाकले आणि खाली ज्वारी येण्याकरता पोतं लावलं म्हणजे आपल्या सप्त्याचा काला होस तर भरण का? नाही भरणार. का भरणार नाही? त्याचं कारण असं आहे मायबाप, कणसामध्ये ज्वारीचा पत्ता नाही तर पोत्यात येणार कुठून? मग ते कणस कणस नाहीत का? माऊली बोलतात कणस कणसच आहेत पण कणस रूपानं शिल्लक नाहीत. तसं भगवत भक्ती न करणारी माणसं, परमार्थ न करणारी माणसं, सप्ताहामध्ये अन्नदान न करणारी माणसं, 10,000 रुपये वर्गणी मनाने आणून न देणारी माणसं, कीर्तनात पुढे येऊन न बसणारी माणसं, माळ न घालणारी माणसं, नामचिंतन न करणारी माणसं माणसं नाहीत का? माऊली बोलतात माणसं माणसंच आहेत पण माणूस रूपानं शिल्लक नाहीत. तशा दुसरी ओवी माऊली ज्ञानोबा देतात, अंग गोरा आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे, पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे तसं माणूस कितीही मोठा श्रीमंत असू द्या, गाड्या घोड्या माड्या इस्टेट प्रॉपर्टी सर्व काही बँक बॅलन्स असू द्या, पण तो माणूस जर उदार अंतकरणाने परमार्थ करत नसेल, अन्नदानाची पंगती घालत नसेल, 10,000 रुपयाची वर्गणी आणून देत नसेल, कीर्तनात पुढे येऊन बसत नसेल, अशा माणसाच्या मोठेपणाला काय काडी लावायची का असं संत महात्म्याचं मत आहे. माझ्या पदरचं बोलत नाही बरं का, नाही तर बरेच लोक म्हणते तुझ्या गावाचं नाव काडी वडगाव म्हणून काड्याच उडीत हिंडतो का काय? माझं वैयक्तिक म्हणणं असं नाही, संत महात्म्याचे प्रमाण आहेत. काय भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात काय असं भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मोठ्यापणाला काही किंमत नाही महाराज, इथं भजन प्रमाण आहे. दुसरं उदाहरण तुकोबारा देतात, आणखी एक प्रमाण आहे बघा महाराजांचं. संसाराच्या सुखाच्या हव्यासापोटी जर माणूस या ठिकाणी भगवंताच्या भक्तीचा विसर पाडत असेल किंवा भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त उपभोगलेलं जे सुख आहे अशा सुखाला आग लागलेली चांगली. आगीला गोतला सुका गेले हरी नवे मुक्ता गेले हरी नवे मुक्ता गेले हरी मुक्ता आगीला गोतला सुका गेले हरी नवे मुक्ता गेले हरी नवे मुक्ता गेले हरी लागू तया सुखा जेने हरी नये मुका. ज्या संसाराच्या सुखाच्या हव्यासापोटी मानवाला भगवंताच्या भक्तीचा विसर पडतो अशा सुखाला आग लागलेली चांगली. याचा अर्थ असं ज्याचं जीवन आहे त्याचं जीवन निरर्थक आहे. कशाप्रमाणे माऊली ज्ञानोबा गोड ओव्या देतात, लक्षपूर्वक ऐका. कने विन सोपटे कनसे लागली घनदाट काय करावे गोमटे ओस नगर अंग गोऱ्यानी तरुणी वरी लिहिल्या आहे लेने परी गलेली प्राणी सांडिले जेवी. गोड वर्णन माऊली
ज्ञानोबराय करतात, अंग गोरा आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे, पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे तसं माणूस कितीही मोठा असू द्या, पण भगवंत भक्तीचा अंश जर जीवनामध्ये नांदत नसेल अशा माणसाचं जीवन ढीग आहे. हे झालं माऊली ज्ञानोबरायचं मत. आता शेवटचा प्रश्न आपण जगद्गुरू तुकोबरायांना विचारू, महाराज तुमच्या दृष्टिकोनातून नेमकं ढीग जीवन कोणाचं आहे? तर माझे तुकोबरा एका अभंगामध्ये 8 लोकांच्या जीवनाला धिक्कार करतात. महाराज किती लोकांच्या? 8 लोकांच्या. कोणचे कोणचे 8 लोक आहेत ते? कीर्तन ऐका बसलेले पुढचे टळक चौघ आणि टाळं घेऊन उभं राहिलेले टळक चौघ झाले का 8 लोक? नाही महाराज, असे 8 लोक नाही सांगितले. कोणते सांगितले लक्षपूर्वक ऐका. हरी धिगजने ज्याचे बाईले आधीन, परलोका मान नाही दोन्ही, धिगजने आळस निद्रा जया भार, अमित आहार अघोरिया, धिगजने ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडीची ना, तुका म्हणे ऐसे धिग झाले लोक, निंदक वादक नरका जाती. वादक नरका जाते म्हणलो. महाराज लय पाहिले माझ्याकडे. वादक या शब्दाचा अर्थ जगद्गुरू तुकोबराय ना इथं वाजवणारा विपरीत नाही, वाद घालणारा विपरीत आहे. विठ्ठला जगद्गुरू तुकोबराय बोलतात, धिगजने ज्याचे बाईले आधीन. तुकोबराय स्पष्ट बोलतात, जो माणूस बायकोचा ऐकतो त्याच्या जीवनाला धिक्कार असो. आता इथं बसलेले जेवढे जेवढे लोकांचे लग्न झालेत, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला खोटं बोलू नका, इतक्यात नेमकं बायकोचं ऐकणारं कोण नाही? जरा हात वर करा बरं. सगळेच माणसं त्याच्यातलेत. अहो मी सुद्धा त्याच्यातलाच लोकांचं कशाला सांगू. सगळे माणसं बायकोचं ऐकत आहेत महाराज. आमदार असो, खासदार असो, गायक असो, कीर्तनकार, प्रवचनकार, खासदार असला तरी ऐकतोच. कोणी असो महाराज, बायकोचं ऐकावंच लागतं महाराज. कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, पण बायकोचं किती ऐकावं, किती ऐकू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, याला शास्त्र आहे. माझे गुरुवरे वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फ दादा. गोड दृष्टांत सांगायचे, दादा म्हणायचे, माणसं कधी कधी पत्नीच्या इतके धाकात राहतात, इतके धाकात राहतात, इतके ऐकण्यातले असते. 2 जण मित्र होते बघा. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, रंभाऊ यंदाच्या 5वी वार्षिकला वहिनी कोणाला मतदान टाकणार आहेत? म्हणला कोणाला म्हणून काय विचारतो? पठ्ठ्या ज्याला मतदान करणार, माझी बायको त्यालाच मतदान करणार. म्हणलं पण तू कोणाला करणार? म्हणला ते काय तिला विचारलं नाही अजून. मतदान सुद्धा कोणाला करावं हे माणसं बायकोला विचारून करतात. महाराज इतके धाकात राहतात काय काय सांगा. यात गुन्हा इथे यांचा नाही, ओठ होतातच तितक्या धाकात. एका माणसाचं नवीन लग्न झालं. बायको म्हणली, मालक मला वाटलं लग्नाच्या अगोदर तुम्ही खूप हुशार असतान, खूप टॅलेंट असतान, खूप बुद्धिमान असतान, म्हणून तुमच्यासोबत लग्न केलं. मालक म्हणलं मग बिघड कुठं? ती म्हणली बिघड कुठं? लयच भोळे शंकर निघलात ना म्हणली तुम्ही. इतकं कुठं माणसाने भोळ असं जावं का? अहो चलता चलतो लोक तुम्हाला फशी देत. चलता चलता ह्याचं जे टेन्शन वाढलं महाराज, हे म्हणते खरं गाड्या तुझं, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. म्हणला मी भोळा शंकरच आहे, मला कोणी येते, कोणी फशीते, कोणी येते, कोणी फशीते, पण सुरुवातच तो ह्या बापानं केली. म्हणला वाटलोच तिथून पुढे झालं. तो ह्यासारखे बायको माझ्या पदरात टाकली. मालकीन म्हणली, मालक मी तुमच्या पदरात पडले म्हणजे तुमचं वाटोळं झालं असं समजू नका, उलट मी आल्यापासून तुमचं बरं झालं. माझ्या रूपानं तुम्हाला संसारात नवीन एक गुरु मिळाला. आणि नाहीतरी खरंय महाराज, माधव बाबा, बायको म्हणजे माणसाच्या आयुष्यातला शेवटचा गुरु. बायको रूपी नावाचा गुरु माणसाने एकदा करून घेतला ना, पुन्हा तिथून पुढे त्याला कोणा गुरुची गरज लागत नाही. आणि दुसऱ्या गुरुचा गुरुमंत्र पुन्हा तिथून पुढे चालत सुद्धा नाही. म्हणून शेवटचा गुरु म्हणजे बायको. बायको म्हणली, हा मी तुमच्याकडे आल्यामुळं तुम्हाला संसाराचं ज्ञान झालं. तुम्ही अगोदर काय करायचात? मार्केटमध्ये जायचात, कुठली वस्तू खरेदी करायची असेल दुकानदाराने जेवढी किंमत सांगितली तेवढे पैसे द्यायचात आणि वस्तू घरी घेऊन यायचात. अशानं संसार होत नसतो. संसार जर बरा व्हावा असं वाटत असेल, दुकानदाराने जेवढी किंमत सांगितली त्याच्या निम्म्या किमतीत वस्तू मागत जा, तर संसार बरा होईल. ह्यानं पटकन गुरुमंत्र लक्षात ठेवला. मार्केटमध्ये गेलं महाराज. आकाशामध्ये ढगांची दाटी झाली होती. कडकड कडकड विजा चमकू लागल्या. गडगड गडगड ढगांचा आवाज येऊ लागला. आणि अशा अवकाशामध्ये त्यानं पंजाबराव डोक साहेबाचा मेसेजही वाचला. पक्क लक्षात आलं की आता या तारखेपासून या तारखेपर्यंत पाऊस पडणार. मग याच्यातून वाचण्याकरता काय करावं? पळतच एका जनरल स्टोअरच्या दुकानावर गेला. दुकानदारानं म्हणला, दादा नंबर 1 क्वालिटीची छत्री दाखवा. दुकानदारांनी चांगली छत्री काढली, याच्या हातात दिली. सांगितलं, दादा 100 रुपये किंमत आहे, नंबर 1 क्वालिटीची छत्री घेऊन जा. आता 100 रुपये किंमत सांगितल्याबरोबर याच्या पटकन बायको लक्षात आली आणि दिलेला गुरुमंत्र सुद्धा लक्षात आला. काय होता गुरुमंत्र? निम्म्या किमतीत मागायचं. 100 रुपये दुकानदार म्हणला की दुकानदाराला डायरेक्ट म्हणते, दुकानदार 100ला परवडत नाही, 50ला देतात का? दुकानदार म्हणला, तो ह्या गोळ्या संपल्यात का? मग ह्या गोळ्या संपल्यात. असं का करायला लागला? अरे 100 रुपयाची वस्तू कुठं 50 रुपयाला असते का? जाऊ दे, भवानीचं गिऱ्हाईक आहे, श्रीकाम्या हाताने माघारी पाठवू नये. याच्यासाठी काय करतो, तुझ्यासाठी फक्त पहिलं गिऱ्हाईक म्हणून 20 रुपये कमी करतो. 100रातले 20 गेले, खाली किती राहिले? 80. न्याचा 80ला. हे म्हणतं 40ला द्या ना.
निम्यात मागायचं होतं ना. दुकानदार म्हणलं तू डोकं पडा का मी डोकं पडू, असं का करायला? अरे 100 रुपयाची वस्तू कुठं 40 रुपयाला असते का? नाही नाही म्हणले, अजून तुझ्यासाठी 10 रुपये कमी करतो. 100रातले 30 गेले, खाली किती राहिले? 70. न्याचा 70ला. हा हे म्हणतो 35ला द्या ना. आता का फुकट नेतो का काय? विठाला सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे महाराज, इतके माणसं पत्नीच्या धाकात राहतात, मग एवढा धाकात राहणाऱ्या माणसाला जर सप्ताहाची मीटिंग बसली आपल्या हो करण्याची, पाटलासारखे माणसं पुढे येऊन जर म्हणले दादा घ्या तुम्ही एखादी 5-50 हजाराची पंगत, होईल का त्याची डिरी? नाही ना होणार का? अरे 100 रुपयाची छत्री घ्यायचं ज्याला स्वातंत्र्य नाही तो 1000-50 हजाराची पंगत कधी घेऊ शकतो? मग अशा मानवाला परमार्थाचं स्वातंत्र्य उपलब्ध होत नसल्यामुळे जाणीवपूर्वक तुकोबाराय बोलतात, धीगजिने ज्याचे बाईले अधीन परलोका मान नाही दोन्ही. दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात, धीगजिने आळस, ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्या जीवनाला धिक्कार असो. आता लक्षपूर्वक आहे का, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक लोक आपल्याला पहिला सुविचार शिकवतात, आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्रही सांगतं, आलस्य ही मनुष्याणाम शरीर असतो महारिपो हो. संत महात्म्याला विचारलं तर तुकोबाराय सुद्धा प्रमाण देतात, मनवोनी कोणी न करावा आळस आणि मना रात्रंदिवस राम राम. एवढं सगळं आळसाचं तत्वचिंतन चालू असताना सुद्धा हे आळसाचं वर्णन ऐकताना सुद्धा काय काय माणसं आळस करूनच ऐकत आहेत. याच्यापेक्षा पुढचं उदाहरण काय पाहिजे? इतके काय काय आळशी माणसं आहेत महाराज. दादा दृष्टांत सांगायचे बघा, गावामध्ये वटा असतो बघा, वटा, त्या वाट्याचं काय नाव? हां, कुचर वाटा. सगळे त्या कुचर वाट्यावर BEd DEd MEd BPL डिग्री कंप्लीट झालेलेच म्हातारे असतात, आहे का नाही? उगं घरचं खायचं काय चाललं इकडं, काय चाललं तिकडं, रिकामं चर्चा सत्र मांडणारे 5-6 म्हातारे त्या वाट्यावर बसले होते बघा. एक शाना माणूस जवळून चालला आणि त्यानं विचारलं, दादा खातात पितात वाट्यावर बसतात, काही काम नाही धंदा नाही काय नाही, इतके कसे आळशी बरं मानलं तुम्ही? याच्यातलं नंबर 1 आळशी कोणी हात वर करा बरं म्हणला. 500 रुपये बक्षीस देतो तुम्ही त्याला. आता फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते, हे माहिती झालं कोण ढिलं पडतंय? पटापटात 5 म्हाताऱ्याने हातावरी केले महाराज, पण एका धटिंगाने हाताची घडी चुकलेली नाही. शाण्या माणसाला नवल वाटलं, जवळ गेला, म्हणला मामा कमाल आहे तुमची, अहो फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते, हे माहिती असून सुद्धा तुम्ही हात वर करत नाहीत, काय कारण आहे? म्हणतो लय कटाळा आलाय. फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते तरी सुद्धा ते काय म्हणतं लय कटाळा आला. शहाणा माणूस म्हणला तुझ्यासारखा आळशी जगाच्या पाठीवर शोधून सुद्धा सापडणार नाही. धरभर 500 रुपयाचं पहिलं बक्षीस तुलाच. ते कसं करते? खिशात घाला ना. इतकं आळशी विठाला. महाराज मग अशा आळशी माणसाने कधी पहाटे 4ला उठावं, कधी काकड्यासारखी साधना करावी, कधी 200-250 किलोमीटरचा आळंदी पंढरीचा प्रवास पायी करावा. अशा लोकाला परमार्थ उपलब्ध होत नसल्यामुळे धीगजने आळस. इतके आळशीत लोक महाराज. पुढचं टोक तुम्हाला सांगतो. अजून 3 जण मित्र होते बघा. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, रामभाऊ जरा दारात पाऊस पडतो का बघून ये. हे पडल्याच कसं करते? पडतोय. कमाल म्हणलं तुझ्या, यार कुठं उठला नाही गेला नाही काय नाही, खिडकीतून डोकून सुद्धा बघितलं नाही, दारात पाऊस पडतो हे तुला घरात पडलेल्या जागेवर कसं काय कळालं? ते म्हणला अनुमान प्रमाण. म्हणलं काय अनुमान प्रमाण लावलंस? म्हणलं ते काय दारातली मांजर घरात आली म्हणलं, आणि मांजर सगळीच ओली झालेली भिजलेली. म्हणला ज्यार ती भिजलेली मांजर ओली झालेली दारातून घरात आली, नक्की दारात पाऊस पडतो म्हणूनच भिजत आली. काय गणित आहे बघा आळशी लोकांचं. बरं दुसऱ्यांदा म्हणलं एक काम कर, मंडपवाल्या दादानं मोठमोठाले मरकुरी लावलेत, फोकस लावलेत, आपला झोपायचा टाइम झाला, एवढे मोठाले पॉवरचे बल्ब डोळे चमकलं, झोप लागत नाही, किमान तेवढं लाईटीचं बटन तरी बंद कर ना. ते कसं करते? डोळे झाकून घे, आपोआप बंद होते. काय उत्तर आहेत महाराज आळशी लोकांची जिथले तिथं. ते म्हणणार दादा पाया पडतो तुझ्या, किमान आपण दोघंच घरात आहेत, दार उघडं आहे, घरात कुत्र मांजर येईल, आपल्या अंतरुणात शिरल, रिकामी घाण करेल, तेवढं दार तरी बंद करणार. ते कसं करतं गप? एवढ्या मोठाले 2 कामं म्या केले, तेवढं सोपत व्हायचं नाही. व्हाय नका अशी आळशी माणसं महाराज. आणि आळस जर सध्याच्या काळात जास्त कुठून वाढला असं ना तर त्याचं कारण आहे महाराज विज्ञानाचं युग. बघा तुम्ही, जेवढी प्रगती आहे त्याच अनुषंगानं काही अंशानं अधोगती असते. प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत बघा. विज्ञानानं मोबाईल काढून प्रगती तेवढीच केली, पण काही पटीमध्ये अधोगती सुद्धा तितकीच आहे. मोबाईल निघल्यापासून जरा बारकाईनं निरीक्षण करा मायबाप, माणसंच माणसात राहिले नाही. तो कुणीच कुणाला बोलायला तयार नाही. पूर्वीच्या काळात जर पाहुणे आपल्याकडे भेटायला आले ना तर माणसं चर्चा करायची, पाटील कसं काय, मोठा मुलगा छोटा मुलगा कसं काय, कुठल्या वर्गात शिकतात, मुलीचं शिक्षण कुठं चालू आहे, शेतीतलं तुमच्या काय आहे, पाणी टिकतं का, हे होतं का ते होतं का. प्रापंचिक आडी अडचणीवर माणसं चर्चा करायची आणि त्याच्यातून सोल्युशन काढायचे. आता पहिली गोष्ट तर पाहुणे घरी कोणी कोणाच्या जातच नाहीत, आणि जरी हुकून चुकून गेले तर पहिला प्रश्न दारात पाऊल टाकला की चिव असतोय.
तुमच्याकडे चार्जर छोट्या पेनचं आहे का मोठ्या पेनचं आहे? सुरुवातच इथून शेवट कुठं होईल मला सांगा. इतकी बिकट अवस्था झाली. मी तर म्हणतो येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडात डॉक्टरला सुद्धा कोण्या माणसाला कोणती गोळी द्यावं हे कळायचं नाही. पागल होणारच लोक इथून पुढं मोबाईलच्या नादामध्ये. आजच 90% लोक पागल आहेत. म्हणून डॉक्टरला सुद्धा गोळ्या देताना चित्रावरच गोळ्या काढावं लागणार आहेत बघा इथून पुढच्या. व्हॉट्सअपने येडं झालेलं व्हॉट्सअपच्या चित्राची गोळी काय गोळी होई मोकळा. फेसबुकने येडं झालेलं फेसबुकच्या चित्राची गोळी काय गोळी होई मोकळा. अहो इतकी बिकट अवस्था झाली. मी तर म्हणतो येणाऱ्या 4-5 वर्षाच्या काळात डॉक्टरला एक आणखी आगाव गोळ्याचं पाकिट काढावं लागेल. कधी बी माणूस हॉस्पिटलला गेला की डॉक्टर सगळ्या गोळ्या देणं झाल्याच्या नंतर एक पाकिट असं माणसाला देत जाईल की ही पाकिट तुमच्यापाशी राहू द्या. आणि पेशंट त्यांना विचारी जाईन डॉक्टर साहेब ही गोळी कधी खायची. डॉक्टर सांगत जाईन मोबाईल स्विच ऑफ पडल्यावर खायची. म्हणजे ती तितकी जी माणसाची बेचैन अवस्था 10-5 मिनिटात होती ती होणार नाही. विठ्ठला 90% लोक आज पागल आहेत महाराज. काय सांगू तुम्हाला. मी तर म्हणतो मी एका गावात कीर्तनाला गेलो. मोबाईल हातात होता एका माणसाच्या 1.5 लाखाचा. आणि रस्त्यानं जात असताना व्हॉट्सअपच्या नादात तो माणूस बघता बघता मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात शिरलं. त्या घरातली बाई फेसबुक बघत होती. तिला वाटलं मालकच आली काय की ती बी तितकीच फेसबुकमध्ये दंग. पळतच किचनमध्ये गेली. पाणी आणलं याला प्यायला दिलं. थोड्या वेळाने पुन्हा मध्ये गेली. चहा आणला याला प्यायला दिला. येणं तसंच बिनला जेवणी तोंडाला लावला. त्याला वाटलं बायकोनच दिला काय की. हे फेसबुकच्या नादात तितकीच गुंग आणि हे व्हॉट्सअपच्या नादात तितकंच गुंग. तेवढ्या अवकाशामध्ये ह्या घराचा खरा मालक म्हणजे बाईचा नवरा रस्त्याच्या कडेनं यूट्यूब बघत बघत चालला होता. ते बी मोबाईलमध्ये तितकाच गुंग. पण त्याला वाटलं नेमकं आपलं घर जवळ आलं कसं म्हणून पाहावं. म्हणून त्यानं असं वर तोंड केलं. घरामध्ये डोकून पाहिलं तर शेजारचा माणूस चहा पित असलेला दिसला. पळतच मध्ये गेलं आणि त्याला म्हणते सॉरी बरं का चुकून तुमच्या घरात आलो. तुझंच घर आहे दादा ते. मला एवढाच आहे महाराज. दीर्घजनी आळस ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनाला धिक्कार असो. दुसरं उदाहरण संत महात्मे देतात निद्रा जया फार. ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे अशा लोकांच्या जीवनाला धिक्कार असो. शास्त्र सांगतं बघा काकचेष्टा वकत ध्यानम श्वान निद्रा. कावळ्यासारखी दृष्टी असावी बगळ्यासारखं ध्यान असावं आणि कुत्र्यासारखी झोप असावी. कुत्रं कसं झोपतंय किती गाढ झोपेतलं कुत्रा असू द्या पण जर एखाद्या माणसाच्या पावलाची चाहूल जरी लागली पटकन उठून उभा राहतं त्याचं नाव आहे कुत्रं. पण सध्याच्या काळातली माणसं कुत्र्यासारखं तर झोपतच नाहीत पण कुत्र्याची कळवण आगावून गेली तरी काही वागं उठत नाहीत. इतके काय माणसं झोपळ आहेत महाराज. काही माणसं चालता चालता झोपत येत बघा. काही वागत झोपेतच चलत येत. काही माणसं खात झोपत येत. काही झोपेतच खातेत काय दात. काही माणसं झोपताना डोक्याखाली उशी घेतात. सकाळी पायाखाली झोडकती त्याला मेळ लागत नाही नेमकं झोपे डोकं फिरले का उशी फिरली ती. काय माणसं झोपताना पहिल्या खानात झोपत आहेत सकाळी दवाखान्यातच उठवावं लागत आहेत. असली कुठं झोप असती होय. इतके माणसं तुम्हाला वाटतं होय कीर्तनात बसलेले लोक डोकल्या खात्यात म्हणून. अहो चांगले हरीचे टाळकरी उभ्याने झोपत येतात. आता काय सांगावं. मी एका गावात कीर्तनाला गेलो. असे सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होती बघा आणि त्या भिंतीमध्ये 10-5 खुंट रवलेल्या होत्या. कशासाठी टाळ मृदंग विना अडकवण्याकरता. जसं पुजारी बाबाने माझ्या गाळ्यातला विना घेतला तसं त्या वारकऱ्यानं विना घेतला. पंक्तीला जेवण भरपूर झालेलं होतं. आता जेवण भरपूर झालं की झोप लागणं हा साहजिक गुणधर्म आहे. वारकऱ्यानं गळ्यात विना अडकवला. कीर्तन रंगात आलं. वारकऱ्याची झोप सुद्धा रंगात आली. नेमकं त्या वारकऱ्याला वाटलं की आपण जर लोकात पडलो तर उगा आपला अपमानाचा परिणाम होईल. त्याच्यापेक्षा आपण थोडा चॅप्टरपणा करावं. तशी वारकरी चॅप्टरच असतात म्हणा. वारकऱ्यानं चॅप्टरपणा असा केला भिंतीचा आधार घेतला. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये खुंट्या रवलेल्या होत्या टाळ विना मृदंग अडकवण्याकरता. वारकऱ्यानं एक पाय असा टेकन म्हणून भिंतीला लावला. दुसऱ्या हातानं सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीतली खुंटी अशी गच्च पकडली आणि एका हातानं इना वाजित गेलं उभ्यानं झोपी. कीर्तन रंगात आलं. वारकऱ्याची झोप सुद्धा रंगात आली. आमच्या माधव बाबासारख्या गायकानं उंच स्वरात प्रमाण म्हणलं आणि जी वारकरी दचकलं असं दन दिशेनं आदळलं. लयच आदळलं पण आदळू द्या आता. दन दिशेनं आदळलं. जसं आदळलं तसं 2,500 येण्याचा भोगाच झाला महाराज. बरं येणा फोटो द्या सप्त्याच्या पटीतून इकून तिकून भरून देता येईल पण म्हाताऱ्याची राहिलेली 2-3 दात पडली त्याचं काय करायचं. रक्तरंजित तोंड झालं महाराज. चालू कीर्तनात मी जवळ गेलो मी बाबाला म्हणलं बाबा झोपले होते का काय. म्हातारा म्हणतं नाही खुटी दिली होती. आता सिमेंट कॉन्क्रीट मधली कुठे दिली असती बाई. सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज की इतके माणसं कधी कधी आळसाच्या आहारी जातात झोपेच्या आहारी जातात. मग माणसाने नेमकं झोपावं किती खावं किती ल्यावं किती फिरावं किती याचं नियमन संत महात्मे तुम्हाला
सार नसा विवासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहारश युक्त ज्येष्ठ कर्मसु युक्त स्वप्नावबोधश योगो भवती दुःखा. गोड वर्णन गीताशास्त्र करतं मायबाप. मनुष्याच्या जीवनातला आहार युक्त असावा, विहार युक्त असावा, फिरणं मापात असावं, खाणं मापात असावं. माणसाने खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? कसं आहे आपल्या गावात? जगण्यासाठी खावं, बरोबर आहे का नाही? काय काय वाघ खाण्यासाठी जगत आहेत महाराज. जरा बारकाईनं विचार करा. एकादशीच्या पंक्तीला जर फराळाचे पदार्थ अधिक असतील तर द्वादशीवाले माणसं सुद्धा एकादशीच्या पंक्तीत घुसत आहेत. याचा अर्थ काय काय माणसं खाण्यासाठी जगत आहेत महाराज. बरं खावं किती याचा नियम आहे महाराज. लय लोक खाते तो काय सांगावं. एका गावात 150 किलोची माता माऊली होती अशोक महाराज. किती किलोची? 150 किलोची. ते डॉक्टर साहेबाकडे गेली, म्हणले डॉक्टर साहेब पाया पडते तुमच्या, एवढ्या दिवस मी काय माझ्या नातवाचं लग्न माझ्या डोळ्यादेखत झालं पाहिजे, पण इतक्या दिवस मी जगन अशी काही शाश्वती देता येत नाही. माझं वाढतं वजन लक्षात घेता फार त्रास व्हायला, या वजनाचा कमी होण्याचा काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर साहेब म्हणले मावशी मोकळ्या मनानं तुमचा आहार किती मला एकदा सांगा. मावशी सांगायला सुरुवात करते. काय नाही डॉक्टर साहेब बघा, दिवसाचा फक्त 20 प्लेट भात खाते, 20 प्लेट भाजी खाते आणि 20 चपात्या खाते, इतक्याच्यावर तुकडा सुद्धा घेत नाही. डॉक्टर मला कमाल सांगायची. मावशी लक्षपूर्वक काय का म्हणले, जर तुम्हाला जगावं वाचावं असं वाटत असेल आणि तुमच्या हातानं नातवाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्या अशी जर तुमची शेवटची इच्छा असेल, आजपासून तुम्हाला आहारात बदल केला पाहिजे. मावशी म्हणलं काय बदल करू? डॉक्टर साहेब म्हणले काहीच नाही बघा, जिथं दिवसाचा 20 प्लेट भात खातात तिथं 10 प्लेट भात खात जा, जिथं दिवसाचं 20 प्लेट भाजी खातात तिथं 10 प्लेट भाजी खात जा, आणि मावशी जिथं दिवसाच्या तुम्ही 20 चपात्या खातात ना तिथं आजपासून 10 चपात्या खात जा. मावशी आजपासून हे तुमच्यासाठी औषधच समजा. मावशी मोकळ्या मनानं म्हणते, पण डॉक्टर साहेब हे औषध नेमकं जेवण करून घेत जाऊ का जेवणाच्या अगोदर? सांगायचं मुद्दा मला एवढाच आहे महाराज, नसावी बासर निद्रा बहुभाषण या सगळ्या गोष्टीचं नियमन ज्याच्या जीवनामध्ये नाही, महाराज म्हणतात अशा माणसाचं जीवन धीग आहे. आपला पहिला वर्ग संपला. ऐका आता निंद जीवन कोणाचं आहे? संत महात्मे वर्णन करतात. प्रपंच करत असताना आणि परमार्थ करत असताना, परमार्थ हा माणसानं सायासानं करावा लागत असतो आणि प्रपंच हा सहज लिहिल्या होत असतो. पण माऊली ज्ञानोबा बोलतात आपण सगळं उलट केलंय. प्रपंच करत असताना सायासानं प्रपंच करू लागलेलो आहोत आणि जो परमार्थ सहज लिहिल्या घडतो त्या परमार्थाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. सायाशी करीशी प्रपंच दीन दिशी आणि हरीशी न भजशी कवन्या गुणे, अशा पद्धतीचं आपलं जीवन चाललंय मायबाप. पण प्रपंच कितीही केला तरी शेवटच्या वेळेला आपल्या कामाला प्रपंचातलं तिळभर सुद्धा येणार नाही आणि परमार्थातलं केलेलं तिळभर सुद्धा वायाला जाणार नाही. पण माणसं संत महात्मे बोलतात गाढवासारखं दाशवतो आपण या संसाराचं करू लागलेलो आहोत. कार्य असं होशी संसाराचा खरं. खरं या शब्दाचा अर्थ इथं खरं नाही बरं का, गाढव आहे गाढव. गाढवासारखं दाशवतो आपण करतो, राबराब राबतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून आपण संसार करतो मायबाप. पण या संसाराचं जीवन जगत असताना इतके निंद जीवन आहे बघा. आपल्याकडे ती एक मन आहे बघा जुनी, कोटग्या कोटग्या लाज नाही आणि कालचा कोटगा आज नाही. कळडीला नसते किडा आणि वकट्याला नसते पिडा. इतके काय काय माणसं विचित्र आहेत अशोक महाराज. काही लोकांना हाणलेलं कळत नाही, काही लोकांना बोललेलं कळत नाही, काही लोकांना समाजानं केलेला तिरस्कार सुद्धा बऱ्याच लोकांना स्वतःला मिळालेला पुरस्कारच वाटतो महाराज. तिरस्काराचं सुद्धा रूपांतर पुरस्कारात करणारे आजही काही लोक जिवंत आहेत महाराज. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो बघा. लय पोटगे माणसं आहेत काय काय, काहीच वाटत नाही काही लोकांना. एक माणसानं काय केलं, रात्री 12:30 वाजता शेजाऱ्याचं घर फोडलं बघा. त्याला सोनं नाणं पैसा काहीच पाहिजे नव्हतं, उगं गव्हाचं पोतं चोरायचं होतं. एक गव्हाचं पोतं त्याने अर्ध पोतं घरात आणि अर्ध पोतं दारात. रेड हँड घर मालकाने चोर पकडीला, पण त्या चोराला पकडायची काय डिरिंग घर मालकाची होईना. का होईना त्याचं कारण आहे, तो चोर जरा माझ्यासारखा सडपातळ होता. का जरा चोर जरा माझ्यासारखा सडपातळ होता. मालकाला त्या चोराला पकडायची डिरिंग होईना. गोडीनं मालक थोडा जवळ गेला. कुठून आलात, कसं काय आलात, लयच उशीर आलात असं गोडी गोडीनं बोलून त्याला खोलीमध्ये डांबून ठेवलं. रात्रभर चोराला खोलीमध्ये डांबलं. सकाळी घर मालक उठले, कुंभाराच्या गल्लीत गेले, मोठलट गाढव आणलं. त्या गाढवावर याला बसवलं, याची खवर केली, याच्या गळ्यामध्ये चपलाची माळ घातली, डोक्यावरती गोलाल टाकला आणि अर्ध नग्न करून याची धिंड काढली. आता ज्याची धिंड काढली त्याची मंडळी रात्रीपासून परेशान होती. माझे मालक नेमके कुठं गेले असतील, पोकरण्याला सप्त चालू आहे तिकडे तर नसते गेले. कीर्तन ऐकून पोट भरलं नसलं तर जागराला तर बसले नसते. तेवढ्यामध्ये ही दिंड वाजत गाजत आली. काय वाजायले म्हणून तिनं असा हात करून बघितला मायबाप, तर तेवढ्या वेळामध्ये तिला पहिल्यांदा खाल्ल्या गाढवाची ओळख पटली
आले कायच्या लक्षात कायच्या काला होस तरी पहिल्यांदा त्याला खाल्ल्या गाढवाची ओळख पटली 5 मिनिटानं गाढवावरल्या गाढवाची ओळख पटली. दोन्ही गाढवं तिच्या लक्षात आल्याबरोबर शेजारणीला म्हणती ठके ह्याच्यावर तो माझंच कॅलेंडर दिसते आणि तिचंच निघलो महाराज. जवळ येऊ दिलं. डायरेक्ट त्यानं मालकाच्या कॉलरला पकडलं, सांगितलं मालक जनाची नसेल तर मनाची तरी काही वाटू द्या. अहो एवढं मोठं ईश्वरानं वैभव तुम्हाला प्राप्त करून दिले, घरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, सगळं वैभव दिलेलं असताना सुद्धा साध्या 1,500 रुपयाच्या गव्हाच्या पोत्यासाठी तुम्ही भर बाजारातून इभ्रतीचा कचरा करून घेतलाय. गाढवावर तुम्हाला बसवलंय, दिंड काढली तुमची, खौर केलेली आहे, चपलाची माळ गळ्यात घातलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रकांड अपमानाचं तुम्हाला कसं काहीच वाटत नाही. त्यानं जी बायकोला असं धरलं, झटका देऊन पलीकड टाकलं. सगळं काही म्हणला पलीकड जस काय दिवसभर फिरायचंय मला, 15 मिनिटातच चक्कर हाणून आलो म्हणला. सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे महाराज. इतके काय काय लोक निंदे जीवन जगतात, मग अशा लोकांच्या जीवनाला तीळ मात्र सुद्धा उपयोग नाही, याला निंदे जीवन म्हणतात. ऐका, दिग जीवन कोणाचं हेही ऐकलं, निंदे जीवन कोणाचं हेही आपल्याला कळालं. आता तिसरा वर्ग असा आहे स्तुत्य जीवन कोणाचं. महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो, आपोले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, याचं झालं स्तुत्य जीवन. मग साधकांनी प्रतिप्रश्न तुकोबरांना केला, महाराज जगाच्या पाठीवर दिग्जीवन कोणाचं हेही आम्हाला सप्रमाण कळालं, निंदे जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, स्तुत्य जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, पण महाराज जगाच्या पाठीवर नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे हे मात्र मला अद्यापर्यंत कळालेलं नाही. त्यावेळेस त्या साधकाला जे उत्तर तुकोबारा देतात ते असं, धन्य ते संसारी, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ठीक आहे म्हणले महाराज, धन्य ते संसारी जे दयावंतांतरी ते संसारी धन्य. ऐका, दयावंत कोण आणि दयावान कोण? दयावान कोणाला म्हणावं? ज्याचा नुसता दयेचा वाण आहे, ज्याचा नुसता दयेचा वाण आहे त्याला दयावान म्हणा. पण दयावंत कोणाला म्हणावं? जे गारंजले गांजले त्यासी मने जो आपुली, तो जिझा ओळखावा देवतेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेचे दासानी दासी. सर्वाभूते दया साधू म्हणावी ऐशिया, जगब्रह्मरूप जाण हेचे साधूचे लक्षण. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी, एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. त्याला खऱ्या अर्थाने दयावंत म्हणतात मायबाप. दयावंताची व्याख्या करत असताना माझ्या माऊली ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 3 ओव्या स्पेशल खर्च केल्या. लक्षपूर्वक ऐका. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, आपण आपल्याकडे गायी सांभाळतो, पण गायी सांभाळत असताना सगळ्या गायी काही सारख्याच नसतात. एखादी गाय अशी असते जी वासराला कधी जन्म देत नाही आणि दुधाची उत्पत्ती सुद्धा करू शकत नाही. अशा गायीला कुठली गाय म्हणतो आपण?
वांज गाय, बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबा तिला भाकड गाय असा शब्द प्रयोग करतात. आता ऐका, अशी भाकड गाय जर एखाद्या चिखलाच्या डेऱ्यामध्ये रुतली तर तिला काढण्यासाठी आपल्या होकरण्यातलं कोण कोण जाईन? हात वर करा बरं. कुणीच जाणार नाही. का जाणार नाही? पक्क माहिती आहे, गाईला काढण्यासाठी मी गेलो म्हणजे मी गेलो म्हणून माणूस जाणार नाही. गाईला काढणं चिखलाच्या डेऱ्यातून इतकं सोपं नाही. पण माऊली ज्ञानोबा याचा किती बारकावा आहे, किती सूक्ष्म चिंतन आहे का. माऊली ज्ञानोबा बोलतात, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन त्या चिखलाच्या डेऱ्यातून वांज गाईला काढण्याकरता जो महात्मा जातो त्या महात्म्यासारखा जगाच्या पाठीवर दयावंत दुसरा कुठलाच नाही. दुसरी ओवी माऊली ज्ञानोबा देतात, पायामध्ये काटा टोचल्याबरोबर आपल्या डोळ्याला पाणी यायला किती दिवस लागत आहे तिकडं? दिवस लागत नाही, तासही लागत नाही, मिनिट सुद्धा नाही. ज्या क्षणाला पायाला काटा टोचतो टचकन दुसऱ्या क्षणाला डोळ्याला पाणी येतं. तितक्या तीव्रतेनं दुसऱ्याचं दुःख बघितलं की आपलं अंतकरण तिळतिळ तुटावं, याला साधूचं हृदय म्हणतात. ऐका, चिखली रुतली गाये धड भाकडन पाहे तेचे ग्लानी होय काला भुला पै पायी काटाने हटे तव व्यता जीवी उमटे तैसा पुणे संकटे पुढिला चेनी तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदयताची दया ऋणियाला बी विठाला अशा पद्धतीचं ज्याचं अंतकरण दयावंत आहे म्हणून महाराज म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जी अंतरी. ठीक आहे म्हणले महाराज, पण असे दयावंत साधू संत महात्मे इथं येतात तरी कशा करतात?
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात, साधू संत महात्मे गीत उपकारा करता येत असतात. ऐका. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय सतामी होतया. संत महात्मे गीत उपकारा करता येत असतात. ऐका. वैकुंठवासी दिगंबर बाबा इथं आले, पंचक्रोशीतला परमार्थ जागृत केला आणि पंचक्रोशीमध्ये परमार्थाचं बीजारोपण केल्याच्या नंतर अगदी या ठिकाणी आपलं कार्य संपलं, निघून गेले. साधू संत महात्मे मूळचे वैकुंठातले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संत महात्मे येत असतात आपलं कार्य घेऊन आणि कार्य संपलं की उभ्या पावली निघून जात असतात. म्हणून येथे उपकारासाठी आणि आले घरजा वैकुंठे. महाराज म्हणतात उपकारा करता येतात. ऐका. संत महात्मे येत असतात, भगवान परमात्म्याला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. संत महात्मे काय येतात त्याचं कारण आहे. जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येत असतात. ऐका. कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. लक्षपूर्वक ऐका. कुत्र्याला माणसाची गती सहन होते का? नाही. बघा तुम्ही, आपण रोजच्या नित्याचा प्रवास आहे आपला, मोटरसायकलवर फिरत असताना पाठीमागं कुत्रं लागतं बघा. महाराज लोक असतील तर त्याला वाटतं धोतर धरतं काय, गायक वादक असतील तर त्याला वाटतं पॅन्ट पकडीतं काय, काही लोकांना वाटतं पायाला पकडीतं का काय. त्या कुत्र्याच्या भीतीनं माणसं गाडीचं एक्सिलेटर वाढवतात आणि वेगानं गाडी पुढं गेल्याच्या नंतर कुत्रं पाठीमागं पडतं. पण पाठीमागं राहिलेलं कुत्रं माऊली महाराज हार कधीच मानित नाही बघा. ते रिटर्न भाऊकीत फिरून जाते आणि भाऊकीत गेलो पुन्हा वजन टाकीत लावला का नाही पळून, गटला नाही म्हणून सांग ना. असे बरेच कुत्रे आहेत महाराज, माणसं द्यायला गटतच नाहीत पण उगा वजन टाकीत हलका आपलं, लावला का नाही पळून. मग ते कुत्र्याच्या भीतीनं माणसं गल्ली बदलीत आहेत महाराज. पण कुत्रा इतकं इमानदार प्राणी असते, गल्ली बदलीत आहे पण माणूस कधीच बदलीत नाही. ज्याच्या मागं लागायचं त्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. मग कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. आजपर्यंत आपली प्रगती सहन झालेला शेजारी आहे का एखादा कोणाला असा? भाग्यवान नाही महाराज. माणसाला माणसाची प्रगती सहनच होत नाही बघा. माझे गुरु रे वैकुंठवासी इंगळे दादा गोड दृष्टांत सांगायचे, माणसं इतके काही काही विचित्र आहेत बघा. सध्याच्या काळातली एका माणसाला 5 लाखाची लॉटरी लागली बघा आणि शेजारचा माणूस 10 किलो पेढे घेऊन वाटायला लागला, घ्या पेढे घ्या पेढे. आमच्या अशोक महाराजासारखे माणसं समोरून चालले. त्यानं विचारलं, दादा कार्य कशाचे पेढे वाटतो? म्हणलं तुम्हाला कल्पना नाही, आमच्या शेजाऱ्याला 5 लाखाची लॉटरी लागली म्हणून पेढे वाटतोय. ते म्हणले कमाल आहे तुझी, यार लॉटरी त्याला लागली आणि पेढे तू कसं काय वाटतो? म्हणलं त्याचं कारण असं, लॉटरी लागली पण 3 दिवस झालं भेटायचं तिकीटच हरपलंय म्हणून पेढे वाटतोय. दुसऱ्याचं वाटोळं झालं की आपला आनंद व्यक्त करणारी अशी बरेच माणसं आहेत महाराज. एका रस्त्याच्या कडेला 2 माणसाचे भांडणं लागली, इतके भांडणं लागले महाराज पार हाणामारीपर्यंत गेलं. एक शाना माणूस वेल एज्युकेटेड रस्त्यानं चालला, त्यानं आता भांडणं सोडवणं हा माणसाचा गुणधर्म आहे, बरोबर का नाही? पण त्यानं तसं नाही केलं, उलट ते भांडणं चेतविले महाराज. इकडल्या माणसाला म्हणायचं पाड पाड, त्याची 32 पाड आणि ह्याला म्हणायचं पाड, एका बुक्कीत ह्याचे बी 32 पाड. दुसरा शाना तिरहित माणूस आमच्या गुट्टे दादासारखा जवळून चालला आणि त्यानं विचारलं, दादा कमाल आहे तुमच्या, कुत्र्याची कळवण लागली तर माणसं सोडित आहेत, जनावराची टक्कर लागली तर माणसं सोडित आहेत आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसानं भांडणं लागलेले सोडवायचं तर सोडूनच दिलंय आणि डायरेक्ट ह्याला मार त्याला मार म्हणतात. ह्याला म्हणतात तू त्याची 32 पाड आणि त्याला म्हणतात तू बी ह्याची 32 पाड. आता ह्यानी ह्याचे 32 दातं पाडी आणि ह्यानी ह्याचे 32 दातं पाडी, तर दोघांचे मिळून किती दातं झाले? 64 दातं, बरोबर आहे का नाही? ह्याचे 32 आणि त्याचे 32. मग शाना माणूस म्हणला ह्या दोघांचे मिळून जर 64 दातं पडले तर तुमचा ह्याच्यात फायदा काय? ते ज्यांनी भांडणं पेटून दिले ते कस करतोय, मग तिकडे पलीकडे दाताचा दवाखाना आहे. स्वार्थ
त्यासाठी लोकांची दाढी पेटली तर हरकत नाही, पण आपली बिडी चेतली पाहिजे महाराज. अशा वृत्तीचे लोक आहेत. साधं उदाहरण सांगतो. रात्री 7-8च्या वेळेला आपण घरामध्ये जेवायला बसतो. जेवायला बसल्याच्या नंतर आपण सगळी खेड्यातली माणसं आहेत महाराज. रात्री साधारणपणानं 7-8च्या वेळेला लाईट जाते, बरोबर आहे, जाते ना, इकडे बी लाईट जाते. लाईट गेल्याच्या नंतर जेवत असलेला माणूस ताट बाजूला सारतो आणि भरलेला जेवणाचा हात घेऊन तसाच दारात पळत येतो. कशासाठी? आकडा बदलायसाठी. हा नेमकी दारात लाईट कोणाकोणाची आहे कोणाकोणाची नाही हे बघण्यासाठी. टाचावरी कुरकुरू पाहतय महाराज. सगळं गल्लीतली लाईट दिसली आणि ह्याची एकटीची नसली का अशा हातपाय आपटी महीच कमून गेली, महीच कमून गेली, महीच कमून गेली. आणि सगळ्या गावाचीच गेलेली दिसली की कस करते वरून फाल्ट दिसतोय, येईन सकाळ पोचतो. म्हणजे सगळं गाव अंधारात असलं तर ह्याला आनंद आहे आणि एकट्याचं घर अंधारात असलं तर दुःख. याचा अर्थ माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. आणि साधू संत महात्म्याला म्हणून बोडत हे जन न देखवे डोळा, हे जो कळवाळा म्हणूनिया, हे जो कळवाळा म्हणूनिया, बुडत हे जन न देखवे डोळा. किंवा येतो येताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या तडाख्यामध्ये जात असलेला समाज संत महात्म्याला पाहत नसल्यामुळे महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. ठीक आहे म्हणले महाराज, पण अशा वैकुंठातून आलेले साधू संत महात्मे आम्ही नेमके ओळखायचे कसे? लटिके वचन, लटिके वचन, साधू संत महात्मे लटक कधी बोलत नाहीत मायबाप. लटक या शब्दाचा अर्थ खोटं. शास्त्र सांगतं माणसाने खोटं बोलायचं नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, बरोबर आहे का नाही? 4 ठिकाणी शास्त्रानं खोटं बोलायला परमिशन दिली. एखाद्या गोरगरीब माणसाच्या मुलीचं लग्न जमत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आपल्या खरं बोलण्यामुळे एखादा ब्राह्मण मरत असेल जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आपल्या खरं बोलण्यामुळे आपला प्राणत्याग होत असेल आत्मरक्षणाकरता जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आणि आपल्या खरं बोलण्यामुळे एखादी गोमाता मरत असेल तिथं सुद्धा जरूर खोटं बोला, पाप लागतच नाही. स्त्री शुनर्मेवा ह्याच्या वृत्तीरते प्राणसंकटे गो ब्राह्मणार्थी हिंसा यामना तृती शाजुक इस्पिताम या 5 ठिकाणी माणसाने खोटं बोलावं. आणि संत महात्मे सांगतात संत महात्मे कधी खोटं बोलत नाहीत. आता काही अभंगाचा अर्थ लावत असताना संत वाङ्मयामध्ये पुढचा शब्द पाठीमागं ओढत आणावा लागतो तर अर्थाची संगती लागते. आणि कधी कधी मागचा शब्द पुढं ओढत न्यावा लागतो तर संगती लागते. आता आपण जर इथं असं म्हणलं लटिके वचन इथंच तोडलं आणि नाही देही उदासीन असं जर जोडलं तर शहाणे लोक जोड्याने हाणतील, बरोबर आहे का नाही? कारण तुकोबरायचा दुसरा एक अभंग आहे भक्ता ऐसे जाना जे देही उदास, आणि इथं उत्तर येतं की नाही देही उदासीन. मग दोन्ही बाजू एकाच माणसाने पटवून देणं बरं नाही. जसं कीर्तनाचे पैसे घेणं बरं नाही म्हणायचं त्याच महाराजांनी, आणि पाकिटात कमी पडे म्हणून भांडत बसायचं सुद्धा त्याच महाराजांनी. जसं हे विसंगत आहे तसं महाराज म्हणतात नाही देही उदासीन म्हणणारे सुद्धा तुकोबर आहे आणि देही उदासीन आहे म्हणणारे सुद्धा तुकोबर आहे. हा दोष तुकोबऱ्यांना लागू नये याच्यासाठी लटके वचन नाही इथं तोडायचं आणि देही उदासीन आहे मनाने जोडायचं, बरोबर संगती लागते. विठ्ठला संत महात्मे देहावरती उदास असतात. लक्षपूर्वक आहे का? कबीर महाराज
राणाच्या मांडीचे लचके कुत्रे तोडायला लागलं. शेजारीच्या व्यक्तीनं सांगितलं, कबीरजी कुत्ता चमडा काट रहा है. कबीरानं उत्तर दिलं, दादा चमडा जाने कुत्ता जाने. याला म्हणायचं जे देही उदास. या भारत देशाचे होऊन गेलेले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाच्या यातीमध्ये महात्मा जन्माला आला. पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारी दिवशी अब्दुल कलामजीनं आपला देह ठेवला आणि तपासांती पाठीमागे फक्त 4 शर्ट 3 पॅन्टी 6 सूट एवढीच प्रॉपर्टी निघली. एक फ्लॅट निघाला, तो सुद्धा संशोधनाकरता दान दिलेला. आणि 2500 पुस्तकं अब्दुल कलामजींच्या घरामध्ये सापडले. याला म्हणायचं उदास वृत्ती. या भारत देशाचे होऊन गेलेले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पदावरून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर शास्त्रीजींच्या घरामध्ये ऑडिट केलं तर तपासा अंती फक्त 5 रुपयाचा डॉलर सापडला. याला म्हणायचं उदास वृत्ती. माझे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या राजानं कमी वयामध्ये 350 किल्ले जिंकले मायबाप, पण एका सुद्धा किल्ल्यावरती राजानं स्वतःचं नाव टाकलं नाही. याला म्हणायचं उदास वृत्ती. म्हणून अशा उदास वृत्तीनं जीवन हे साधू संत महात्म्यांचं असतं. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. ठीक आहे म्हणले महाराज, पण असे साधू संत महात्मे आल्याच्या नंतर आणखी त्यांचे काही लक्षणं महाराज म्हणतात त्यांच्या मुखात Ah
पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्या साधू संत महात्म्यांची वाणी ही मधुर असते. माणसाने बोलत असताना मधुरच बोलावं मायबाप. कसं बोलावं माझी माऊली ज्ञानोबराय शिकवतात ऐका. साचानी मवाळ वितुल्यानी रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे. बोलत असताना माणसाने इतकं गोड बोलावं, सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं. सत्य मृयात प्रिय मृयात. शास्त्र सांगतं मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. महाराज म्हणतात अशी अमृतासारखी मधुर वाणी असली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला वाटावं याच्या मुखाद्वारे माझ्या अंगावरती अमृताचा वर्षाव होतो की काय. इतकंच नाही तर आपलं बोलणं ऐकून विटेवरचा पांडुरंग परमात्मा डोलायला लागावा. बोल बोले ऐसा बोले हे समाधान. महाराज म्हणतात समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यापासून समाधान व्हावं अशा पद्धतीचं बोलावं. देव सुद्धा डोलायला लागावा. बोल बोले ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. अशा पद्धतीची वाणी माणसाची असावी. म्हणून सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकाच्या दुखे. माणसाने सत्यही बोलावं, प्रियही बोलावं, साचही बोलावं आणि मवाळही बोलावं. पण बरेच माणसं असेच साहेब साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत, सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत. याच्यावर दृष्टांत सांगत असतो लक्षपूर्वक आहे का. एक माणूस रात्री ट्रेननं प्रवास करायला लागला. ट्रेन कळत इकडं ट्रॅव्हल्स आहे का नाही, होच म्हणते निमेच्या पुढे आता काय करावं. ट्रेनमध्ये रेल्वे महाराज, रेल्वेतून एक माणूस प्रवास करायला लागला. रात्री ट्रेनमध्ये बसला आणि 4 तास झोपला महाराज. 4 तासाच्या नंतर उठलं, इकडं तिकडं पाहायला लागलं. त्याला वाटलं 12च्या पुढं टाईम गेलेला असला तर आपला प्रवास विफल झाला आणि 12च्या आतमध्ये टाईम असेल तर आपला प्रवास सफल झाला. बरोबर 12ला आपण आपल्या ईच स्टेजला पोहोचू शकतो. म्हणून त्यानं काय केलं, इकडं तिकडं पाहायला लागलं. हातात घड्याळ नव्हती, कळत नव्हती म्हणून बांधायचा संबंधच नव्हता. अडाणी होतं विचार लागलं. इकडं तिकडं पाहायला कोणाकडे घड्याळ आहे का. तर एक तरुण माणूस असा बेल्टला हात पकडून झोपलेला दिसला. त्याच्या हातात घड्याळ दिसली. जवळ गेलं आणि त्याला जागा केलं. दादा हो दादा. आता भर झोपेतून उठवलेल्या माणसाने ह्याचा का शाल सिरपळ देऊन सत्कार केला असेल का. जे रागवलं महाराज मोठाले डोळे गेले. म्हणला अरे म्हणलं काय नाही ते टाईम विचारायचा होता किती झाला ती सांगा ना किती वाढले ते. त्याने शहाण्या माणसाने असं घड्याळीत पाहिलं. रात्रीचा 1 वाजला होता. आता 1 वाजला हे साच आहे का नाही, साच आहे. मग मोबाईल भाषेत सांगाव ना 1 वाजला हे सत्य आहे का नाही, सत्य. मग प्रिय भाषेत सांगावं. त्यांनी तसं नाही केलं. डायरेक्ट अशी भाईची गुंडी काढली, भाई मागं सारली. ज्यानं टाईम विचारला त्याचा गाल पाहिला आणि गाल पाहून असा टाकला, टाकू त्याचा खंदेशी ठोका टाकला. जसा टाकला तसे 5 बोट त्याच्या गालावर उमटले. ज्याच्या गालावर बोट उमटले ते म्हणलं बाबू बरं झालं आपण 1 वाजता विचारलं म्हणून. आलंय कायच्या ध्यानात कायचं येईन सकाळ पोचतो. बरं झालं म्हणलं आपण 1 वाजता विचारलं. 1 वाजल्याला सांगायला जर हे एक गिराईक 1 ठोका टाकत आहे म्हणला. 12 वाजता विचारलं असतं तर 12 ठोक्यात वाचतच नव्हतो ना. याला म्हणायचं काही माणसं सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत, काही प्रिय बोलतात पण साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत. पण साधू संत महात्म्यांची वाणी मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी. समाजानं किती जरी त्रास दिला तरी सहन करण्याची ताकद त्यांच्यात असते. लक्षपूर्वक ऐका. श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथांच्या अंगावरती यौवन 108 वेळा थुंकला पण माझ्या नाथाने प्रसाद देऊनी मुक्त केला. काय कारण त्याचं तुका म्हणे वाव पोटी. जगद्गुरु तुकोबरायला मंबाजी बुवानं काट्याच्या काठीनं मारलं तरी तुकोबराय दुसऱ्या दिवशी मंबाजी बुवाचे पाय चेपण्याकरता घरी स्वतःहून जातात. काय कारण त्याचं तुका म्हणे वाव पोटी. एवढंच नाही तर माऊली ज्ञानोबरायला धर्म मार्तंडाने भिक्षा मागू दिली नाही. मांडे भाजण्याकरता आणलेलं खापर सुद्धा फोडून टाकलं आणि झोळीतलं पीठ मातीमध्ये एकत्रित केलं. एवढा त्रास ज्ञानोबरायांना दिला. त्यावेळेस माझे ज्ञानोबराय ताटी लावून बसले आणि चिमुरड्या मुक्ताईनं गोड उपदेश दिला. दादा अरे तुला संत व्हायचंय रे. ज्याला संत व्हायचं ना दादा त्यांनी अगोदर शांत झालं पाहिजे. ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं. आणि दादा संत पण काय कुठं बाजारामध्ये किलोवर छटाकावर पाव किलोवर मिळत नाही रे. नाही संत पण मिळत हाटी हिंडता कपाटी राणी होणी. आणि दादा तुझी तर योगी होण्याच्या दिशेनं वाटचाल आहे. योगी
पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वपटा ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा गोड उपदेश माझी चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला करते. मग ज्ञानदादा ताटी उघडतात आणि समाजासाठी लोपली ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी म्हणून धन्य ते संसारी. कोण संसारी धन्य अभंगाचा गोलार्थ ऐका. धन्य ते संसारी जे दयावंत आंतरी ते संसारी धन्य. येथे उपकारासाठी आले ते संसारी धन्य. ज्याचे घर वैकुंठी ते संसारी धन्य. लटिके वचन नाही ते संसारी धन्य. जे देही उदासीन आहे ते संसारी धन्य. ज्याच्या मुद्रावानी ओटी ते संसारी धन्य. ज्याच्या तुका म्हणे वावपोटी ते संसारी धन्य. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यथामती यथावका संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो. सेवेमध्ये जर काही हुकचूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून सहन करा. झालेली सेवा ग्रामदेवतेच्या भगवान शंकर परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करून तुम्हा सर्व श्रोते सज्जन टाळकरी वृंद विनिकरी पारेकरी आईवडील गुरुजन ज्यांनी या परमार्थाचं रोपटं आपल्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये लावलं आणि आज तागायतपणे आपण त्या परमार्थाच्या रोपट्याला पाणी घालत आहात असे वैकुंठवासी दिगंबर बाबा यांच्याही चरणारविंदी सेवा समर्पित करून ज्यांनी ती परंपरा इथून पुढे या ठिकाणी सुंदर पद्धतीनं चालू ठेवलेली आहे असे आपल्याच गावातील एक प्रतिष्ठित कीर्तनकार सर्वांचे सुपरिचित आदरणीय पांडुरंगजी महाराज शास्त्री हुकर्णीकर यांच्याही चरणारविंदी बाबांच्या समर्पित करतो. माझे गुरुवर्य नामनिष्ठ सुगुणोपासक वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा यांच्याही चरणारविंदी समर्पित करून एक छोटंसं कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे या मानवी जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत. आपण देवाला फुलं वाहतो पण कोणते फुलं वाहिले पाहिजे त्या 8 फुलाच्या श्लोकाचं वर्णन कॅलेंडरवरती आहे. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. ज्या भाविकाला लागन इथं कॅलेंडर उपलब्ध आहे. प्रत्येकाने संग्रह ठेवा. म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आपल्या सप्ताहाचं कितवं वर्ष बाबा हे सांगताच येणार नाही. वा क्या बात आहे. अनादी कालापासून चालत असलेला हा परमार्थ आपण आज तागायतपणे टिकून ठेवलेला आहे. माझ्या एकट्याच्यानं काही तुमच्यासाठी टाळ्या वाजणं होणार नाही. तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आनंदाची गोष्ट आहे. असाच हा परमार्थ अखंड अव्याहतपणे टिकवण्याकरता पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकरांनी संत महात्म्यांनी तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाला ग्रामस्थ मंडळीला उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावं हीच भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. का वर्षाकाळी सरिता जैशी चढू लागे पुंडसुता तैशी नीचन विभजता श्रद्धा दिशी म्हणून झालेली सेवा पुनश एकदा तुम्हा सर्वांच्या श्रोत्यांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. नातेर बालगुबडा बोली का वागोडा विचुका पावुली ती चूज करो निभावली रिजे जीवी कि मोहना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले गीत माझे जिवरले पायी कपन पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंग वैचित्य नो या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणी जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर शेवट अशोक बुवा मंडलापूरकर पुढे म्हणतील, काशीराम बुवा घाटे मागे म्हणतील आणि द्रुपद होईल होकर्ण. मधुरवाणी मोठी मधुरवाणी मोठी मधुरवाणी मोठी
हॅलो इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी
Thank you.